नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, माणसं राजकारणात आणि त्याच्याही पलीकडे निवडणुकीच्या राजकारणात का उतरतात हा अनेकांना पडणारा प्रश्न असतो. कारण जनरली आपण बघितलं तर सगळ्या पक्षामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये असे कार्यकर्ते असतात की त्यांचं उत्पन्न बघितलं तर त्यापेक्षा अधिक खर्च त्यांचा सार्वजनिक राजकारणासाठी होत असतो, निवडणुकीसाठी होत असतो. आणि पुढे त्यांना जी कुठलं तरी पद निवडणुकीनंतर मिळतं त्यातून येणारं उत्पन्न बघितलं तर ते 5 वर्षाचं उत्पन्नसुद्धा त्यांच्या 1 वर्षाच्या नव्हे 6 महिन्याच्या निवडणूक काळामध्ये जो खर्च होतो त्यासाठी ते 6-5 वर्षाचं उत्पन्न पुरणारं नसतं. तरीही माणसं या निवडणुकीच्या जंजाळात का पडतात? आपलं घरदार संसार विसरून त्यामध्ये स्वतःला का झोकून देतात असा प्रश्न लोकांना पडतो. आणि त्याचं उत्तर सोपं आहे मित्रांनो, सत्ता ही सगळ्यात मोठी नशा असते. हा एक भाग आहे. पण दुसरी बाजूही आपण समजून घेतली पाहिजे की राजकारण आणि प्रामुख्याने निवडणुकीचं राजकारण हा तसा बिनभांडवली धंदा आहे. त्याच्यात तुम्हाला तुमची बुद्धी, चतुराई, लांडी लबाडी अशा गुंतवणुका कराव्या लागतात. आणि एकदा त्या तुम्ही केल्यात मग मात्र उत्पन्नच उत्पन्न असतं. तुम्हाला गुंतवणूक स्वतः करायला लागत नाही, अनेक लोक तुमच्यात गुंतवणूक करायला येतात. आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री कट्टर इमानदार अरविंद केजरीवाल आहेत. तुम्हाला आठवत असेल 10 वर्षापूर्वी लोकपाल आंदोलन किंवा त्यानंतर राजकारणात यायचं असा जेव्हा त्यांनी मनोदय जाहीर केला तेव्हा त्यांचं आणि त्यांनी तेव्हा गुरु मानलेले अण्णा हजारे यांच्यात खटका उडाला होता. अण्णा हजारेंनी केजरीवालांना समजावलं होतं की राजकारणात चिखल आहे, त्यात तुम्ही पडलात तर तुम्ही चिखलाने माखले जाल. तेव्हा आपल्या चतुराईने उत्तर देताना केजरीवाल म्हणाले होते, गंदगी है तो साफ करनी पड़ेगी, तो साफ करने के लिए गंदगी में उतरना पड़ता है, गटर में उतरना पड़ता है. आणि ते उतरले. आणि बघता बघता मित्रांनो 10 वर्षात त्यांनी स्वतःला इतक्या बाजूने त्या चिखलात माखून घेतलेलं आहे की जितके साफ करायला जातील तितकी गंदगी आणखीनच त्यांच्या अंगाला चिकटते हे आपण बघतोय. पण पर्याय नसतो. आणि माणसं ढोंगी कशी असतात किंवा केजरीवाल सारखा माणूस हा केवळ भ्रष्टाचार करण्यासाठीच राजकारणात आला याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे केजरीवाल यांनी स्वतःच दिलेलं आहे. केजरीवाल हे IIT शिकलेले आणि म्हणूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना अनपढ अशिक्षित म्हणणारे आहेत. पण केजरीवाल हे IIT पर्यंत शिकले. त्याच्या पुढे त्यांनी काय म्हणतात ती UPSCची परीक्षा देऊन ते IRS मध्ये सादर झाले आणि असिस्टंट किंवा जॉईंट इन्कम टॅक्स कमिशनर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आपण ते सगळं सोडून सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आलो असा दावा जेव्हा लोकपाल आंदोलन किंवा नंतर आम आदमी पार्टीच्या काळात केजरीवाल करायचे तेव्हा भ्रष्टाचार कसा केला जातो, कसा केला पाहिजे आणि भ्रष्टाचाराच्या आधाराने आपल्यावर आरोप करणाऱ्यांची तोंड कशी बंद केली पाहिजेत हे सुद्धा केजरीवाल यांनी आधी सांगितलं होतं. पण आमच्यासारखे विश्लेषक देखील, आमच्यासारखे अनेक लोक त्यांच्या त्या मानभावीपणाला फसलेले होते की इतका सुशिक्षित, इतका उच्चाधिकारी हे सगळं सोडून, ते मोह सोडून कसा काय सार्वजनिक जीवनात येतो असा आपल्याला प्रश्न पडला होता. त्याचं कारण पुढच्या 10 वर्षात मिळालेलं आहे की अधिकारी बनून जितका भ्रष्टाचार करता येत नाही त्याच्या अनेक पटीने
आपण राजकारणी आणि सत्ताकारणी होऊन अधिक भ्रष्टाचार करू शकतो याचा जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हाच केजरीवाल यांनी हा महान त्याग करायचं ठरवलं आणि राजकारण्यांकडून आदेश घेण्यापेक्षा अधिकारी होऊन राजकारण्यांचे सत्ताधीशांचे आदेश झेलण्यापेक्षा आपणच सत्ताधीश व्हायचं आणि बाकी सगळी नोकरशाही सगळे अधिकारी हे आपल्या ओलीस ठेवायचे आणि मनसोक्त भ्रष्टाचार करायचा हा एकमेव हेतू आणि उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून केजरीवाल हे एखाद्या साधू संतासारखे राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात आले आणि बघता बघता त्यांनी प्रस्थापित राजकारण्यांना नव्हे तर गुन्हेगार आणि भ्रष्टाचाऱ्यांना सुद्धा लाजवेल इतका साळसूदपणे भ्रष्टाचार करून दाखवला. एखादा निर्णय घेण्यातून जो भ्रष्टाचार करता येणार नाही तो आपण सरकारी धोरण ठरवून भ्रष्टाचार करू शकतो. यातच बघा आम्ही सगळ्यात कट्टर इमानदार, सगळे आमचे इमानदार, माझे सहकारी सगळे प्रामाणिक, निर्णय चुकेल पण नियतीमध्ये खोट नाही असे दावे करत सत्तेत आलेले केजरीवाल होते. त्यांच्या दिल्लीपुरत्या मंत्रिमंडळामध्ये फक्त 5 मंत्री असू शकतात. अशा मंत्रिमंडळापैकी पहिल्या आणि आताच्या मंत्रिमंडळात बघितलं तर जवळजवळ 6 ते 7 लोक वेगवेगळ्या आरोपामुळे, भ्रष्टाचारामुळे, गुन्ह्यामुळे त्यांना राजीनामे द्यावे लागले, काढून टाकावं लागलं किंवा तुरुंगात जाऊन पडलेले. नरेंद्र मोदींच्या पदवी कुठची आहे असा विचारणारे केजरीवाल यांचा शिक्षण मंत्रीच खोटं प्रमाणपत्र घेऊन मिरवत होता आणि शिक्षण मंत्री झाला होता अरविंद केजरीवालांच्या मंत्रिमंडळामध्ये. असो, सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की जितकं आपलं कट्टर इमानदार हे नाटक रंगवत रंगवत केजरीवाल साळसूदपणे कायद्याच्या चाकोरीत अडकत गेले आणि जितकं ढोंग करत गेले तेवढे अधिक फसत गेलेत. आणि मी आज हा विषय बोलतोय याचं कारण केजरीवाल यांचे अत्यंत निकटवर्ती मानलेले 3 नेते आणि त्यापैकी 2 केजरीवालांच्या याच मंत्रिमंडळातले मंत्री आहेत. एक उपमुख्यमंत्री आहेत सिसोदिया, मनीष सिसोदिया, आणि दुसरे सत्येंद्र जैन. सत्येंद्र जैन तर मला वाटते 1 वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात आहेत आणि त्यांना अजून जामीनसुद्धा मिळू शकला नाही. इतक्यात उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिसोदिया हे त्या दारू घोटाळ्यामध्ये, अबकारी पैशाच्या घोटाळ्यामध्ये तुरुंगात गेलेले आहेत. आणि आता तिसरे निकटवर्ती जे राज्यसभा सदस्य आहेत संजय सिंग, त्यांनासुद्धा अटक झाली आहे, ते सुद्धा तुरुंगात गेलेत आणि तिघांनाही जामीन मिळू शकत नाही. आणि ते सुटायची गोष्ट दूर, खुद्द केजरीवाल यांच्यावरच आता आरोपाचं बालन देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि हे आरोप कोणी किरीट सोमय्याने केलेले नाहीत किंवा संजय राऊत यांनी केलेले नाहीत, तर ते आरोप किंवा त्या संबंधीची तक्रार जणू काय सुप्रीम कोर्टाने केलेली आहे. मनीष सिसोदिया ज्यांनी फार उत्तम अशी शिक्षण व्यवस्था दिल्लीमध्ये उभारली याचा डंका कायम जाहिराती देऊन अगदी अमेरिकन वर्तमानपत्रात देखील केजरीवाल यांनी छापून आणला. त्या शिक्षणाचा काय बोऱ्या वाजलाय हे दिल्लीची सामान्य जनता सांगू शकते. आपण किती नव्या शाळा उभारल्या, किती वर्गखोल्या बनवल्या याचे खोटे आकडे सतत केजरीवाल ठोकत असतात. आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली की उत्तम शिक्षण व्यवस्था केली म्हणूनच मोदींच्या पोटात दुखलं, भाजपच्या पोटात दुखलं आणि आमच्या सहकाऱ्यांना अटक केली असं सांगणारे केजरीवाल ज्या कारणासाठी आणि ज्या आरोपासाठी अटक झाली आहे त्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. पण कोर्टात जेव्हा जातात तेव्हा मात्र आपण इतकं उत्तम काम केलं असं कोर्टाला सांगून जामीन मिळवूही शकत नाहीत. आता अशी परिस्थिती झाली आहे की ज्या तुमच्या करोना काळामध्ये जे दारूविषयक धोरण होतं त्या दारू धोरणामध्ये एक मोठा बदल करून ठराविक लोकांनाच त्याचं वितरण करायचे अधिकार होते. ते अगदी किराणा मालाच्या दुकानात आणि औषधाच्या दुकानात सुद्धा दारू उपलब्ध करून देणारे निर्णय केजरीवाल यांनी घेतले होते. आणि त्यासाठी
दोन चार जे काय म्हणतात ते दारूच्या माफिया, दारू विक्री करणारे मक्तेदार जे होते त्यांना हे सगळे अधिकार देऊन टाकले, त्याच्या बदल्यात कर वाढवला आणि त्यातून 338 रुपयाचा घोटाळा झालाय असं आता सुप्रीम कोर्टानेच म्हटलेलं आहे. आणि सिसोदिया यांना अटक झाल्यापासून गेल्या 7-8 महिन्यामध्ये बघता बघता हा आकडा 60-70 कोटी, 100 कोटी, 125 कोटी, 150 कोटी, 200 कोटी आणि आज मी बोलतोय तेव्हा सोमवार 30 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात सिसोदिया यांच्या जामिनाचा विषय आला तेव्हा तो आकडा 338 कोटीपर्यंत गेलेला आहे. आणि खुद्द सुप्रीम कोर्टाने म्हटले की हे पैसे जर सिसोदियांच्या घरी गेले नाही आणि आम आदमी पक्षाच्या खजिन्यामध्ये, तिजोरीमध्ये गेले असेल तर आम आदमी पक्षालाच यामध्ये एक आरोपी का बनवत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की आम आदमी पक्षामध्ये केजरीवालांच्या आदेशाशिवाय इकडचं पान तिकडे होऊ शकत नाही. म्हणजेच यामध्ये खुद्द केजरीवाल सुद्धा अत्यंत गंभीरपणे आरोपी बनवले जाणार आहेत. कारण आता सुप्रीम कोर्टाकडूनच आलेलं आहे, सुप्रीम कोर्टाकडून आले आणि आकडा कुठपर्यंत जाऊन पोचला बघा, 338 कोटी. आणि म्हणून मला आठवलं की महाराष्ट्रात 40 आमदार शिवसेना सोडून गेले तर त्यांना 50 कोटी रुपये प्रत्येकी देण्यात आले, विकत घेण्यात आलं असा सरसकट आरोप केला, ज्याचा कुठलाही पुरावा आजपर्यंत ना महाविकास आघाडी देऊ शकली, ना उबाठा शिवसेना देऊ शकले, ना उबाठा शिवसेनेचे नेते प्रवक्ते देऊ शकलेत. पण जवळजवळ वर्षभर 50 खोके एकदम ओके ह्या गर्जना डरकाळ्या फोडल्या गेल्या होत्या. आज परिस्थिती अशी आहे की कोर्टामध्ये ज्या व्यक्तीवर 338 कोटीचा फ्रॉड केलाय असा आरोप खुद्द न्यायमूर्तींकडून होतोय. आणि त्याच्या मांडीला मांडी लावून 1 सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे बसलेले होते. त्याच्या मांडीला मांडी लावून 1.5 महिना आधी बंगलोरमध्ये उद्धव ठाकरे बसलेले होते. म्हणजे जे सर्टिफाईड खोकेसूर आहेत, ज्यांनी खोके घेतले, लुबाडले, कारण या प्रकरणातला जो कोण अरोरा नावाचा दलाल आहे किंवा मक्तेदार आहे, वितरक आहे दारूचा, तोच माफीचा साक्षीदार झालाय. आणि त्याने सरळ सरळ आपण आम आदमी पक्षाला आणि केजरीवालांच्या सहकारी नेत्यांना पैसे दिले याची कबुली देऊन टाकलेली आहे. आता मुद्दा असा आहे मित्रांनो की हे सगळे जाहिरे खोटके घेणारे आणि 338 खोके घेणारे यांच्या मांडीला मांडी लावून जेव्हा उद्धव ठाकरे बसतात तेव्हा 338 खोके एकदम ओके, पण 50 खोके इज नॉट ओके असंच त्यांना उद्धव ठाकरेंना म्हणायचे. हे स्वीकारावं लागतं आपल्याला. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की माणसं धादांत खोटी जेव्हा होतात तेव्हा तुमच्या केजरीवाल यांना मुख्यमंत्री होण्याची घाई का झाली होती? थेट पंतप्रधान बनवायचं होतं 2014 मध्ये. आणि पंतप्रधान होण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर लाथ मारली होती अवघ्या 49 दिवसामध्ये. नंतर ते स्पष्ट बहुमत मिळून परत एकदा मुख्यमंत्री झाले. आता दुसऱ्यांदा झाले 2021 मध्ये काही 20 मध्ये. प्रश्न असा आहे मित्रांनो की मुख्यमंत्री कशाला व्हायचं असतं? उद्धव ठाकरेंना सुद्धा आपल्या 25 वर्ष सडलेल्या मैत्रीला लाथ मारून मुख्यमंत्री व्हावं असं वाटलं. जनमताने महाविकास आघाडीला नव्हे तर महायुतीला कौल दिला असताना मतदाराच्या इच्छेला लाथ मारून उद्धव ठाकरे महाविकास आघाडी बनवतात आणि मुख्यमंत्री पद बळकावतात. तर ते कशासाठी असतं याचं उत्तर आपल्याला केजरीवाल देतात की 5-2 खोके नाही, एकदम 100 खोके, 200 खोके, 300 खोके, 338 खोके घ्यायचे. एवढ्यासाठी तर मुख्यमंत्री व्हायचं असतं. तेव्हा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे म्हणतात 50 खोके एकदम ओके किंवा कोण शिंदे वगैरे खोके सूर आहेत. तर तुम्ही मुख्यमंत्री का झाला होता याचा खुलासा करा. तो एकदा तरी केलाय?
ती गौरी भिडे तिने कोर्टामध्ये याचिका केली होती की यांच्याकडे पैसे आले कुठून. कधीतरी उद्धव ठाकरे आपल्याकडे एवढे एवढे मोठमोठे इमले बांधायला आणि एवढी प्रचंड मालमत्ता जमा करायला पैसे आले कुठून याचा खुलासा कधीतरी केला उद्धव ठाकरेंनी. कारण खोके इज ओके. आपण घेतलेले खोके हे ओके असतात, दुसऱ्यांनी खोके घेतले की तो गुन्हा असतो. ही भूमिका आहे आणि ती जितकी उद्धव ठाकरे यांची आहे तितकीच ती केजरीवालांची आहे. आणि म्हणून आता गंमत अशी होणार आहे की हे जे कट्टर इमानदार आहेत, हे कट्टर इमानदार हे जेव्हा रस्त्यावर बोलत असतात, पत्रकारांसमोर बोलत असतात, तेव्हा ते कट्टर इमानदार असतात. पण जेव्हा कोर्टामध्ये केजरीवालांना आपल्या इमानदारीचा पुरावा देण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र केजरीवाल हे गर्भगडीत झालेले असतात आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपल्या उत्तम कामाबद्दल बोलत नाहीत. तर आपण जी पापं केली असा आरोप आहे त्याची सारवासारव करतात आणि कोर्टाकडून खुद्द न्यायमूर्तींकडून उलटे प्रश्न विचारले गेले तर त्याला उत्तरसुद्धा देऊ शकत नाही. तेव्हा आपल्या देशात इमानदार ह्या शब्दाचा अर्थ आता पूर्णपणे बदलून गेलेला आहे. जो जो बदमाश असेल त्याला आता इमानदार म्हणतात. महाविकास आघाडी, इंडिया आघाडी यांच्या भाषेमध्ये आपल्यावर आरोप का ईडी असेल, सीबीआय असेल, त्यांनी तुमच्यावर धाड घातली, इन्कम टॅक्सने धाड घातली, तर का घातली, कुठल्या आरोपाखाली घातली, त्या आरोपाला कुठलाही खुलासा देत नाहीत. सुप्रियाताई आईस नावाची एक नवीन व्याख्या सांगत फिरतात. पण ते इन्कम टॅक्स असेल, ते सीबीआय असेल किंवा ती ईडी असेल, त्यांनी तुमच्यावर काय धाडी घातल्या, कशासाठी धाडी घातल्या, त्यांना मिळालं काय ते सोडा, पण तुमच्यावर मुळात आरोप काय होता, संशय काय होता याच्याविषयी सुप्रियाताईंनी कधीतरी खुलासा केलाय. मग ते हसन मुश्रीफ असोत किंवा अनिल देशमुख असोत, शरद पवार तर सांगतात की अरे 100 कोटीचा आरोप केला पण मिळाले किती, तर 1,40,00,000. म्हणजे 1,40,00,000 घेतले तर शरद पवार म्हणतात माफ आहे की नाही गंमत. पण 1,40,00,000 तरी एका गृहमंत्र्याने घ्यावेत कशाला, त्याचं मनी लॉन्ड्रिंग करावं कशाला, याचा खुलासा शरद पवार करत नाहीत की सुप्रियाताई करत नाहीत, पण धमक्या देतात. अनिल देशमुख जितके दिवस तुरुंगात होते त्यातला एक एक क्षणाचा, एक एक तासाचा हिशोब चुकता करावा लागेल. अरे तुम्ही 1,40,00,000 जे काय अनिल देशमुखांची मनी ट्रेल मिळालेली आहे, मनी लॉन्ड्रिंग मिळालेलं आहे, त्याचा खुलासा करा. तो खुलासा नाही करणार आणि त्याच पठडीत केजरीवाल सुद्धा आहेत. बाहेर लोकांसमोर आपण कसे कट्टर इमानदार आहोत म्हणून रोज डंका पिटायचा, पण कोर्टात गेल्यावर आपल्याला ज्या आपल्या इमानावर प्रश्नचिन्ह लागलेलं आहे त्याचा कुठलाही खुलासा नाही आहे की का हे पैसे त्या दारूच्या दलालाने, मक्तेदाराने तुमच्या पक्षाला किंवा तुमच्या सवंगड्यांना दिले, त्याचा खुलासा नाही आहे. मग ते कुठे गोव्यात निवडणुकीला वापरले असतील, पंजाबमध्ये वापरले असतील, गुजरातमध्ये वापरले असतील, कुठेही वापरले असतील, पण ते तुमच्या खात्यात आलेत, तुमच्या पक्षाकडे आलेत, पक्षाच्या तिजोरीकडे आलेत. तर मग ते का आले, या दारूच्या व्यापाऱ्यांनी तुम्हाला इतके पैसे का द्यावेत आणि ते नेमके कधी दिलेत, कधी दिलेत. ज्या वेळेला तुम्ही दारू विषयक त्याच्यावरचा कर असेल, अबकारी कर असेल वगैरे, तो कमी अधिक करण्याचं धोरण बदललं तेव्हा आले. आता सिसोदियाने आपल्या गळ्यात अडकलेला फास हा केजरीवालांच्याही गळ्यात अडकवलेला आहे. कारण सिसोदियांनी कोर्टात सांगून टाकलं की हा माझा एकट्याचा निर्णय नाही आहे, हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळाचा निर्णय असेल तर तो सामूहिक असतो, त्यामुळे त्याला मुख्यमंत्री सुद्धा तितकाच जबाबदार आहे. आणि म्हणतात ना, नंगे से खुदा भी डरता है, चोराच्या उलट्या बोंबा तसे आहेत. हे जे आत्ता अलीकडे महिन्याभरापूर्वी, 4 आठवड्यापूर्वी संजय सिंगला अटक झाली, त्याने तर आपल्या घराबाहेर मोठा बोर्ड लावला होता, फलक लावला होता, सीबीआय आणि ईडीची हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करून दाखवावी. आणि त्यांना अटक केल्यानंतर तोच संजय सिंग आता गयावया करून जामिनासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवतोय, पण त्याला कोर्ट जामीन देत नाहीये.
सत्र न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये सुद्धा सिसोदियांना जो 8 महिने होऊन गेले तरी जामीन नाकारला जातोय. ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा तो जामीन नाकारताना खुद्द आम आदमी पार्टीवर लांछन लावलेलं आहे आणि आता तो फास केजरीवालांच्या गळ्यात अडकणार आहे. मला असं वाटतं की रोज उठून 50 खोके ओके खोके सूर असली भाषा वापरणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी यापासून धडा घ्यावा. हळूहळू करत हे जे तपास चालतात ते बारकाईने शोधले जातात आणि आपले पुरावे कोर्टात टिकले पाहिजेत यावर आधारित तपास असतो आणि जेव्हा तो भरभक्कम पुरावा तयार होतो तेव्हाच कोर्टात जातो. तर 338 खोके ओके म्हणणारे जे आहेत त्यांना 50 खोके ओके वाटलेले नाहीत. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर किती खोके उद्धव ठाकरे वगैरे मंडळींनी ओके केलेत त्याचा हिशोब आज ना उद्या समोर आणावाच लागणार आहे. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.